हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. 24 ऑक्टोबर 2025 म्हणजेच 2025 ची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज लाडक्या बहिणींनो, 70 लाख बहिणी अपात्र ठरणार होत्या, पण त्या आता खरंच अपात्र ठरणार का? निवडणुका समोर आलेल्या आहेत. या 70 लाख बहिणी अपात्र जर ठरल्या तर सरकारला घरी बसावं लागेल. म्हणून लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची न्यूज आहे. अर्जंट मोठी सूचना घेऊन मी तुमच्यासाठी आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, या न्यूज मध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या महत्वाच्या बाबी समजून सांगणार आहे. कारण अत्यंत महत्वाच्या 70 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरू शकतात का? त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे की दुःखाची बाब आहे, सगळंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबत केवायसी बाबत सुद्धा आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. आणि त्यानंतर अपात्र बहिणींना एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. आणि 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी वाटप होणार आहे याच्याबद्दल मोठी अपडेट आली आहे. मी सगळं सविस्तर इन डिटेल इन प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी पहिली जी न्यूज आलेली आहे ही न्यूज अशी आहे लाडक्या बहिणींनो, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाहीये. सप्टेंबर महिन्यामध्ये किती? 45 लाख बहिणींना लाभ भेटलेला नाहीये. म्हणजे या बहिणी काय होत्या? सप्टेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. बरोबर, सप्टेंबर महिन्यामध्ये. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल ई केवायसीचा निकष आला. ई केवायसी आणि या ई केवायसी मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या ज्या बहिणी आता ई केवायसी करणार आहेत किंवा ज्यांची झालेली आहे, बरोबर, 70 लाख बहिणी अपात्र होणार होत्या. 70 लाख बहिणी अपात्र ठरणार होत्या. पण लाडक्या बहिणींनो, निवडणुका समोर आहेत आणि सरकारला हे लक्षात आलं की जर लाडक्या बहिणींना नाराज केलं, लाडक्या बहिणींना जर आपण अपात्र केलं तर आपल्याला निवडणुकीमध्ये मतदान मिळणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, निवडणुकीमध्ये त्यांना यश यावं किंवा लाडक्या बहिणींचे मत त्यांना भेटावं म्हणून त्यांनी एक नवीन स्टेप घेतलेली आहे की ई केवायसीची प्रक्रिया आहे याला काही कालावधीसाठी ब्रेक लावणार आहेत. काही कालावधीसाठी म्हणजेच काय, तुर्तास ई केवायसीला स्थगित केलं जाणार आहे. पण अजून स्थगित केलेलं आहे का? नाही, म्हणजे नाही. कारण लाडक्या बहिणींनो, ई केवायसी प्रक्रिया अजूनही स्थगित झालेली नाही आहे. कारण सरकारने फक्त आणि फक्त म्हटलेलं आहे, जी आर काढलेला आहे का? नो. फेसबुक पोस्टला, इंस्टाग्राम पोस्टला कुठे कमेंट केली आहे का? नो. फक्त वृत्तपत्र माध्यमांमध्ये अशी बातमी सुरू आहे की 70 लाख बहिणी अपात्र होणार होत्या या ई केवायसी मध्ये आणि त्याच्या माध्यमातून जी निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, याच्यामध्ये सरकारला मोठा फटका बसला असता. म्हणून सरकार म्हणत आहे की ई केवायसी काही कालावधीपर्यंत थांबूया. बघा, लाडकी बहीण योजना, मोठी बातमी. लाडक्या बहिणींची नाराजी दूर. लाडक्या बहिणीच्या मनामध्ये भयंकर मोठा असंतोष निर्माण झाला असता की फक्त निवडणुका आल्या की लाडक्या बहिणी दिसतात आणि निवडणुका संपल्या की लाडक्या बहिणी काय होतात? परक्या बहिणी होऊन जातात. म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की बाबा ई केवायसी काही कालावधीपर्यंत स्थगिती मिळणार आहे. पण अजून मिळाली आहे का? नाही, अजून स्थगिती मिळाली नाही. 70 लाख महिलांच्या अपात्रतेची भीती टळली. ई केवायसीच्या त्या निर्णयाला राज्य सरकारची स्थगिती, म्हणजे ई केवायसी केली असती तर 70 लाख बहिणी अपात्र ठरल्या असत्या. म्हणून सरकारला भीती आहे की बाबा या बहिणी अपात्र ठरल्या तर आपल्याला मतदान देणार नाही. याच्यासाठी त्यांनी ई केवायसीची प्रक्रिया काय केली होती? थोड्याशा दिवसांसाठी थांबवली होती. पण अजूनही त्याला पूर्णपणे प्रोसिजर फॉलो झालेली नाही. पण मी तुम्हाला इथे सांगतोय लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर ई केवायसी करा. कारण वेबसाईट खूप योग्य पद्धतीने चालत आहे. मी आज सकाळी सुद्धा माझ्या बहिणीची ई केवायसी केली. मला सख्या 6 बहिणी आहेत, 6 बहिणी आहेत, बरोबर, आणि मी 7वा. तर सगळ्यांचे लग्न झाले. तर मी काल 2 बहिण्यांची ई केवायसी केली. आज मी सकाळी एका बहिणीची करणार आहे लाडक्या बहिणींनो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला ई केवायसी करणं कंपल्सरी आहे. साईट खूप सुंदर चालत आहे. जोपर्यंत सरकारकडून काही असं एक काय म्हणतो आपण नियम येत नाही, जी आर येत नाही, तोपर्यंत लाडकी बहिणीची ई केवायसी सुरूच राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सरकारचा बहिणींना दिलासा. सूत्राच्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. निवडणुकीच्या काळात महिला वर्गाची नाराजी उडवून घेणे योग्य नाही या विचारातून सरकारने ई केवायसीची सक्ती थांबवलेली आहे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तसेच आता पुढे आणखी काही महिने महिलांना हे अर्थसहाय्य मिळत राहील असे सध्या म्हटले जातात. या योजनेअंतर्गत ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्यातील मोठी आर्थिक मदत मिळाली आहे, म्हणजे महिलांना 100% मिळाली आहे. त्यानंतर जर बघा, न्यूज 18 ची सुद्धा महत्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजना, भाऊबीजे तोंडावर सरकारकडून लाडक्या बहिणींना खास ओवाळणी, 1500 रुपयाचा हप्ता त्यासोबत मिळणार का? बघा, काल भाऊबीज आणि त्याच्या पहिल्याच्या पाडवाला स्वतः उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे भाऊबीजेची ओवाळणी मी लाडक्या बहिणींना देणार असं सांगितलं होतं. म्हणजेच काय, ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे 16वा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवतो असं त्यांनी वाक्य केलेलं होतं. पण लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं, आजचा आहे फ्रायडे, बरोबर,
तुम्हाला माहिती आहे अशाच पद्धतीने पैसे येत नाही अकाउंटला, पहिले काय असतं, जीआर येतं, गव्हर्नमेंटचा जीआर येतो आणि त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट पैसे वाटपाला काय करतात, सुरुवात करतात. तर जीआर आले आहे का? जीआर आलेला नाही. 25-26 सुट्टीच आहे. मग मला वाटत नाही की ऑक्टोबरच्या एंडिंग मध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार. सोबतच भाऊबीजेची भेट म्हटलं होतं, तुम्हाला पैसे एक्स्ट्रा मिळणार आहे का? 2,000 रुपये जसं अंगणवाडी सेविकांना मिळाले, जसं बांधकाम कामगारांना मिळाले, तर तुम्हाला असे कोणतेही एक्स्ट्रा पैसे बोनस भेटणार नाही आहे. फक्त आणि फक्त एवढंच होऊ शकतं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 16वा हप्ता लवकरात लवकर भेटू शकतो. मला तर पर्सनली असं वाटतं लाडक्या बहिणींनो, तो 16वा हप्ता आहे हा तुम्हाला 16वा आणि 17वा हप्ता एकत्र भेटू शकतो. कोणत्या बहिणींना वाटतं की 3,000 रुपये तुम्हाला एकत्र भेटावे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. का भेटणार आहे? कारण तुम्ही जर बघितलं असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि जेव्हा सरकार निवडणुका येतं तर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी 2 महिन्याचे पैसे एकत्र देतं. म्हणूनच मला असं वाटतं दिवाळी एवढा मोठा सण होता, भाऊबीजेची एवढी मोठी उभारणी होती, तरी सरकारने एकच हप्ता तुम्हाला दिला, कारण त्यांना 16वा आणि 17वा हप्ता एकत्र द्यायचा होता असं मला वाटतं. पण मी याच्यावर ठाम नाहीये. मी असं म्हणणार नाही की दोन्ही भेटणारच आहे. मी असं म्हणतोय तुम्हाला 16वा हप्ता पहिल्या वीक मध्ये नोव्हेंबरच्या भेटणार म्हणजे भेटणार 16वा हप्ता. पण सरकारने जर निवडणूक पुढे बघितली म्हणून तुम्हाला 16वा आणि 17वा हप्ता एकत्र भेटण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये, जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या, किती 27 लाख अपात्र बहिणी ठरल्या होत्या, तर या 27 लाख बहिणींना सुद्धा खुश खबर, आनंदाची बातमी भेटण्याची तयारी आहे. त्या बहिणींना सुद्धा 101% पैसे भेटू शकतात, पैसे भेटू शकतात. लाडक्या बहिणींनो, जून जुलै ऑगस्ट म्हणजे 1500 प्लस 1500 असे 4,500 रुपये तुम्हाला भेटू शकतात, ज्या बहिणी जून जुलै ऑगस्ट पासून काय होत्या, अपात्र ठरल्या होत्या. कारण निवडणुका पुढे आहेत म्हणून सरकार एकाही बहिणीला नाराज करणार नाही. एक मत म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित आहे एखाद्या व्यक्तीची तिकीट उडू शकतं आणि एका व्यक्तीला जिंकू शकतं, म्हणून सरकार नाराज करणार नाही, पैसे भेटू शकतात. आणि अत्यंत महत्वाची शेवटची खुशखबर लाडक्या बहिणींनो, ही जी वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in, हे जे संकेतस्थळ आहे एकदम योग्य पद्धतीने काम करत आहे. 1 ते 2 वेळा ट्राय करा, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. कशी करायची आहे? या वेबसाईटला जायचं आहे, तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी क्लिक करा, इथे क्लिक करायचं आहे. याच्यानंतर लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर तो कॅप्चा कोड मी सहमत आहे, ओटीपी पाठवा, ओटीपी येईल, ओटीपी सबमिट करा. नंतर लाभार्थ्याचे वडील असेल किंवा पती असेल त्यांचा आधार कार्ड सेम कॅप्चा टाकायचा, मी सहमत आहे वर टिक करायचं आहे. पण वडील आणि पती ज्या ज्या बहिणींकडे नाही आहेत, म्हणजे कोणाची डेथ झाली आहे, कोणाचा डायव्होर्स झाला आहे किंवा कोणाच्या राशन कार्ड मध्ये नाही, तर सरकारने लवकरात लवकर ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही म्हणता की स्थगिती आणली, शिथिल केलेला आहे, तर तिथे आम्हाला शिथिल करू नका, आमची ही केवायसी करा लाडक्या बहिणींची. फक्त आणि फक्त काय म्हणायचं आहे, मी लाडक्या बहिणींना फॉर्म भरण्यासाठी जे योग्य पद्धत आहे ती करून द्या. लाडक्या बहिणींना वडील आणि पती नसेल तर त्यांनी कोणाची इन्फॉर्मेशन ऍड करावी याबद्दल त्या ठिकाणी सांगा. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आता अशाच हातावर हात देऊन जर राहिल्यात तर आपल्याला हे पैसे भेटणार सुद्धा नाही आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नेहमी सांगत असतो, सपोर्ट करत चला. 70 लाख बहिणी अपात्र ठरणार होत्या आणि महाराष्ट्रातील जितकेही युट्यूबर्स आहे, मोठे मोठे सगळे युट्यूबर्स आहेत, छोटे असू द्या मोठे असू द्या, त्यांनी आवाज उठवलाय. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमची जी ही निवडणुकीची जी इश्यू आहे किंवा जो प्रणाली आहे याच्यामध्ये तुमची आता ई-केवायसी काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्हाला लाभ भेटणार आहे अजून 2 ते 3 महिने, निवडणुकीनंतर सांगता येणार नाही. पण हे शक्य झालंय महाराष्ट्रातील युट्यूबर्समुळे. लाडक्या बहिणींनो, मी एकटा नाही आहे, महाराष्ट्रातील जितकी फ्रॅटर्निटी आहे, कोणाची युट्यूबर्स त्यांनी मागण्या केलेल्या आहे सरकारपुढे आणि त्यांच्या मागणीमधूनच हे शक्य झालंय. म्हणून लाडक्या बहिणींनो, प्रत्येक युट्यूबर्सला सपोर्ट करा, प्रत्येक युट्यूबर्सला सपोर्ट करा. लाडक्या बहिणींनो, या मेसेजला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना हार्श रियालिटी समजायला पाहिजे, सरकार काय करत आहे आणि काय नाही. त्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींच्या ज्या मागण्या आहे आपण सरकारपुढे मांडतो आणि त्या सरकारने पूर्ण करायला पाहिजे. म्हणून लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवा, फेसबुकला पाठवा. त्याच्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आता लाडक्या बहिणींचं थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय